नमस्कार मंडळी. तर बघा, सुंदर असं टोपडं मी इथे बनवलेलं आहे. न्यूबॉर्न बेबीसाठी हे टोपडं खूप यूजफुल आहे आणि त्याला हे बरोबर बसतं. बघा, पर्सनली मला हे टोपडं खूप आवडतं. त्याच्यामुळे मी याचा व्हिडिओ बनवायचं ठरवलं. बघा कसं बनवलेलं आहे. पहिल्यांदा हे मेन फॅब्रिक घेतलेलं आहे. याची लेंथ 6 इंच रुंदी आणि 6 इंच लांबी घेतलेली आहे. बघा, अशा प्रकारे हे 2 फॅब्रिक घेतलेले आहेत आणि सेम त्याच उंची आणि रुंदीचे मी इथे अस्तरचं फॅब्रिक पण घेतलेलं आहे. अशा प्रकारे कट करून हे वेगवेगळं केलेलं बघा. आणि आता आपण याला शिलाई मारून घेऊ. बघा कशा प्रकारे आणि कुठे शिलाई मारलेली आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण शिलाई मारून घ्यायची आहे. बघा, अशा प्रकारे हे 3 बाजू आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायच्या आहेत. 3 बाजू, एक बाजू मोकळी ठेवायची. त्या बाजूने आपण हे टर्न करून घेणार आहोत. टर्न केल्यानंतर आपण याला दापटीप मारून घ्यायची. पहिल्यांदा ही दुसरी बाजूचे आपण शिलाई करून घेऊ. याला दोन्ही पार्टला आपण दापटीप देऊन घेतली. नंतर हे दोन्ही पार्ट बघा, एकावरती एक ठेवून अशा प्रकारे उलटे, बघा अशा प्रकारे हे उलटे एकावरती एक ठेवून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. बघा, अशा प्रकारे आपल्याला इथून इकडं शिलाई मारायची नाही आणि इथून असं इकडे 2 बाजूला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. बघा, अशा प्रकारे 2 बाजूला आपण शिलाई मारून घेतलेली आहे. यानंतर हे टोपडे उलटे करून घेऊ. बघा किती सुंदर दिसते, क्यूट क्यूट. आणि नंतर याला आपण गळ्याला बांधण्यासाठी नॉड अटॅच करणार आहोत. याला आपण नॉड अटॅच करू. बघा, खरं तर या नॉड पहिल्यांदा पार्ट शिवतानाच आतमध्ये इन्सर्ट केल्यानंतर अटॅच करता येतात, पण काहींना असं समजत नाही व्यवस्थित, म्हणून हे अशा प्रकारे बाहेर आपण नॉड अटॅच केलेलं दाखवतोय. बघा, याचा लुक खूपच सुंदर दिसतोय. पर्सनली मला हे टकूचं खूप आवडतं. बघा, अशा प्रकारे बाळाला घातल्यानंतर हे अशा प्रकारे दिसतं. किती सुंदर दिसतंय ना. तुम्ही याच्यासाठी मॅचिंग थ्रेड वापरा. मी इथं तुम्हाला समजवण्यासाठी वेगळ्या कलरचा थ्रेड वापरून हे टोपडं शिवलेलं आहे. बघा, पण घातल्यानंतर हे खूप सुंदर दिसतं. यासारखे छान छान व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते. तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.